नमस्कार. आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल एकदम परफेक्ट आणि एकदम तोंडात टाकताच विरघळ एवढं मौसूद असं मोहनथाळ कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. ह्या रक्षाबंधनला तुम्ही असं बाहेरून विकत न आणता घरीच असं बनवलं ना एकदम छान आणि कोणालासुद्धा समजणार नाही की तुम्ही हे घरी बनवले. एवढं छान असे बनवून तयार होते आणि मस्त असं सॉफ्ट बनतं. चला तर वेळ वाया न घालवता लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मोहनथाळ बनवण्यासाठी ना मी इथं 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे आणि सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आणि त्यानेच माप घ्यायचे. तर मी इथे ह्या वाटीने 2 वाट्या एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे. तर हे 2 वाट्या बेसन पीठ आहे. तर 2 वाट्या बेसन पीठसाठी मी इथं ना 1 वाटी एवढं तूप आणि अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे. तर तूप हे वितळलेलंच घ्यायचं आहे म्हणजे याचं प्रमाण जास्त होत नाही आणि त्याच वाटीने इथं अर्धी वाटी दूधसुद्धा घ्यायचं आहे. तर हे 1 वाटी तूप आणि अर्धी वाटी दूध एकदम परफेक्ट प्रमाणे. आता सगळ्यात अगोदर काय करायचं, ह्याच तुपातून आपल्याला 4 चमचे तूप याच्यामध्ये आपल्याला बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर फक्त 3 ते 4 चमचे इथं तूप टाकायचं. तर मी इथं 4 चमचे तूप टाकून घेतलेले आहे आणि तूप टाकल्यानंतर हे सगळं तूप व्यवस्थित ह्या बेसन पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने सगळ्या बेसन पिठाला तूप चोळून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे तूप मी ह्या बेसन पिठाला चोळून घेतलेले. तुम्ही बघू शकता याचा कसा असा गोळा व्हायला लागलेला आहे ह्या पद्धतीने. आता लगेचच आपल्याला ज्या चमच्याने आपण 4 चमचे तूप टाकले त्याच चमच्याने तर 4 चमचे दूधसुद्धा टाकायचे. म्हणजे आपण जेवढं तूप घेतले ना तेवढं दूधसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दूधसुद्धा ह्या आपल्याला बेसन पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने छान असं चोळून घ्यायचं म्हणजे आपलं छान अशी मोहनथाळ बर्फी बनून तयार होते. तर अशा पद्धतीने मी याला सगळं आता दूध आणि तूप चोळून घेतले. आता याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. असं दाबून ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनटं मस्त असं याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिट झालेले आहेत आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं सेट झालेलं आहे आपले बेसन मस्त असं मुरलेलं आहे. आता लगेचच काय करायचं, चाळणी असेल ना तर एखाद्या चाळणीला याला चाळून घ्यायचं किंवा जर चाळणी नसेल ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून छान असं मिक्सर चालू बंद करत याला असं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं. जास्त बारीक नाही वाटायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं याला बारीक असं वाटून घेतले आणि जास्तही बारीक नाही किंवा जास्तही जाड नाही. अशा पद्धतीने जसं आपला बारीक रवा असतो सेम तसंच याला वाटून घ्यायचं एकदम रवाळ असं. तर बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर छान असं आपलं बेसन दिसून राहिलेलं आहे. तुम्ही चाळणीने चाळलं ना तरीसुद्धा काही हरकत नाही. चला तर लगेच आपण आता बर्फी बनवायला सुरुवात करूया. तर बर्फी बनवण्यासाठी ना इथं मी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण जे 1 वाटी तूप घेतलं होतं ते तूप टाकून घ्यायचं आणि त्यातलं फक्त 2 चमचेसारखे तूप मी इथं साईडला ठेवले म्हणजे जर गरज लागली तर आपण नंतर टाकून घेणार आहोत. आता हे तूप गरम झाल्यानंतर लगेच आपलं बेसन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं या तुपामध्ये आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. आणि बेसन भाजत असताना अजिबात गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा नाही आहे, कमीच ठेवायचा आहे. तर बघू शकता सुरुवातीला ह्या बेसनाने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे आणि याचा असा गोळा तयार झालेला आहे. पण जसं जसं बेसन भाजेल ना तसं जसं पातळ होतं आणि तूप साईडला सोडायला लागतं. तर बघू शकता थोड्या वेळाच्या नंतर हळूहळू आपलं बेसन नीट भाजायला लागलेलं आणि तूप असं साईडला सोडायला लागलेलं आहे. तर बेसन भाजत असताना ना आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने बेसन सारखं असं भाजतं आणि गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरती अजिबात भाजायचं नाही तरच आपलं हे मोहनथाळ बनणार एकदम छान असं बनतं. तर बघू शकता हळूहळू हे तूप तुम्हाला दिसत असलं असं साईडला सोडायला लागलेलं आणि बेसन असं हलकं व्हायला लागलेलं आहे. अजून जसं जसं भाजन ना एकदम हे पातळ होतं आणि पूर्ण तूप असं साईडला सोडतं. आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. मोहनथाळ बनवायचं म्हटल्यानंतर बेसन व्यवस्थित भाजणं हेच खूप महत्त्वाचं असतं. तेव्हाच आपलं मोहनथाळ मस्त असं छान बनून तयार होतं. तर बघू शकता हे तूप सगळं असं बेसनाने तूप साईडला सोडलेलं तुम्ही बघू शकता. मग असे किती घट्ट होतं बेसन, आता बघू शकता किती पातळ असं झालेलं आहे. म्हणजे आपलं बेसन मस्त असं भाजलेलं आहे आणि याचा सुगंधसुद्धा एकदम छान असा पसरलेला आहे. तर बघू शकता छान असं बेसन भाजलेलं आहे परंतु आपल्याला आणखी याचा थोडा ना कलर बदलून घ्यायचा आहे. त्यामुळे असं सतत हलवायचं आहे. आता आपल्याला अजिबात असं सोडायचं नाही आहे, सतत हलवायचं आहे नाहीतर बेसन हे खाली जळू शकते किंवा करपू शकते. त्यामुळं सतत हलवत आपल्याला थोडासा याचा कलर आणखी चेंज करून घ्यायचा आहे म्हणजे दिसायलासुद्धा मोहनथाळ बर्फी छान अशी दिसते. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सतत हलवत राहिले आणि छान असा कलरसुद्धा आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता कलरसुद्धा याचा चेंज व्हायला लागलेला आहे. आणखी 1 ते 1.5 मिनटं आपण असं सतत हलवत याला भाजून घेणार आहोत. आता 1 ते 1.5 मिनटानंतर छान असा कलरसुद्धा आलेला आहे बेसनाला. आता लगेचच काय करायचं आहे, आपण जे मगाशी अर्धी वाटी दूध घेतलं होतं त्यातलं थोडंसं दूध याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेच असं फास्टमध्ये आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता दूध टाकल्यानंतर लगेचच बेसन थोडंसं असं घट्ट होतं. तर अशा पद्धतीने आता ह्या बेसनामधलं पूर्ण हे पहिलं आपण टाकलेलं दूध आटलेलं आहे. आता परत आणखी उरलेलं दूध आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे.
आणि परत एकदा नीट याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता नीट असंच हलवत राहायचं आहे सतत आणि मिक्स करायचं आहे. तर बघू शकता हळूहळू बेसन असं याचा गोळा झालेला आहे. तर मग असे पूर्ण बेसनाने आपलं तूप साईडला सोडलेलं आणि आता याचा बघू शकता तुम्ही असा गोळा झालेला आहे. म्हणजे आपलं बेसन आता व्यवस्थित भाजलेलं आहे. आता लगेचच काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण 5 ते 10 मिनिट असंच हलवत राहायचं आहे सतत आणि थोडंसं हलकंसं असं याला कोमट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, कढई गरम असते, हे मिश्रण मग खालीहून करपण्याची किंवा खाली बेसन जळण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी याला सतत हलवत असं हलकंसं आता कोमट करून घेतलेलं आहे. आता याला साईडला ठेवूया आणि लगेच आपण पाक तयार करून घेऊया. तर साखरेचा पाक करण्यासाठी मी त्या एका पातेल्यामध्ये 1 वाटी एवढी साखर टाकून घेतली. त्यामध्ये लगेच आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हीच पूर्ण साखर आपल्याला विरघळवून घ्यायची. तर बघू शकता थोड्या वेळानंतर ही साखर विरघळायला लागलेली आहे. तर साखर विरघळल्यानंतर आपल्याला याचा 1 तार एवढा पाक करायचा आहे. जास्तही पातळ नाही ठेवायचं किंवा जास्तही जाड नाही, आपल्याला 1 तार एवढा याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता साखर विरघळल्यानंतर असा थोडासा साखरेमध्ये असा कचरा दिसतोय. त्यामुळे काय करायचं, आपल्याला थोडंसं एखादा चमचा दूध याच्यामध्ये टाकायचं आहे. जेवढा काही असा कचरा असतो ना साखरेतला पूर्ण पाकातला असा वरती येतो, मग एका चमच्याने याला असं काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण साखरेतला मी इथं असं कचरा किंवा जी घाण असते वरती आलेली आहे. आता पूर्ण काढून घेतलेली आहे आणि आपला पाक आता तयार झाल्यासारखा दिसतोय. असं चमच्यामध्ये आपण थोडासा असा पाक घेतल्यानंतर बघू शकता शेवटचा थेंब असं तारेसारखं तुटायला दिसतोय. आता आपण पाक चेक करूया. तर पाक चेक करण्यासाठी प्लेटीमध्ये थोडासा पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे. थोडासा थंड झाल्यानंतर असं बोटामध्ये घेऊन चेक करून बघायचं आहे. तर बघू शकता 1 तारेची बनते आहे, म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. आपल्याला एवढाच पाहिजे, याच्यापेक्षा जास्त पण नाही, जाड किंवा पातळ पण नाही, अशा पद्धतीनेच पाहिजे. तर बघू शकता तार येते म्हणजे पाक तयार आहे. आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा गरम गरम पाक आपल्याला थोडंसं थंड झालेलं आपलं जे बेसन आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि पाक टाकत असताना लक्ष ठेवायचं आहे की गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही किंवा कढई अजिबात गॅसवरती ठेवायची नाही. कढई गॅसवरून खाली उतरून घ्यायची आणि मगच पाक टाकायचा आहे. तरच आपला हा मोहनथाळ बर्फी जी बनणार आहे एकदम नरम बनेल आणि एकदम मस्त सॉफ्ट अशी बनून तयार होईल. तर अशा पद्धतीने नीट मिक्स केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकून घेतली. थोडीशी वेलची मी साखर टाकून थोडीशी अशी बारीक करून घेतली, ती टाकून घेतली. आता छान असंच एका ठिकाणी गोळा झालेला आहे. आता लगेच एखाद्या प्लेटीला किंवा एखाद्या ताटाला खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले मिश्रण टाकून घ्यायचं. तर मिश्रण टाकल्यानंतर आपल्या अजिबात त्याला चमच्याने सेट करायची गरज लागत नाही, ते आपोआप सेट होतं अशा पद्धतीने. आता लगेच त्याच्यावरती मी थोडेसे असे बदाम कट करून घेतले, ते टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा असं सुद्धा ठेवू शकता. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर थोडंसं चमच्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे छान असे सेट होते. आता 5 मिनिटानंतर लगेच याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला कट करण्यावरून समजत असेल की किती छान आणि किती मऊसुदी बर्फी आपली बनून तयार झालेली बघू शकता तुम्ही. एकदम छान, एकदम नरम अशी बनून तयार झाली. तुम्ही याला असं चौकोनी आकारामध्ये मी इथं आता कट करून घेतलेलं आहे. आता 5-10 मिनिटांनी याला काढून बघायचं. तर बघू शकता किती छान आपलं मोहनथाळ बनून तयार झालं. एकदम सेम जसं दुकानामध्ये भेटतं सेम तसंच झालेलं आहे. आणि याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता, मस्त असं दाणेदार झालेलं आहे, एकदम छान. असं बघताच तोंडाला पाणी येईल एवढं छान अशी बर्फी आपली बनून तयार झालेली. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही एकदाच पहिल्या वेळेस जरी बनवत असताना अजिबात चुकणार नाही. एवढी सोपी पद्धत मी सांगितलेली आणि खूपच छान बनवून तयार होतं. नक्की अशा पद्धतीने बनवा आणि ह्या रक्षाबंधनाला बाहेरून विकत न आणता तुम्ही असंच एकदा घरी बनवून बघा. खूप छान, दुकानापेक्षा सुद्धा भारी टेस्ट अशी येते. तर तुम्हाला ना मी एक बर्फी आता इथं मोहनथाळ बर्फी तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल किती छान ही बनते. एकदम तोंडात टाकताच विरघळेल एवढी नरम आपली ही बर्फी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही एकदा असं बनवलं आणि तुम्ही बाहेरून अजिबात विकत आणणार नाही, घरीच बनवताल एवढी छान आहे. तर बघू शकता तुमच्या तोडण्यावरून सुद्धा लक्षात येईल किती मऊसूत झालेली बघू शकता. एकदम छान आपली बर्फी बनवून तयार झालेली. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.